गझल हा काव्य प्रकार फक्त हिंदी किंवा उर्दूमध्येच नाही तर मराठीमध्ये सुद्धा आहे बरं का. सिद्धू आहेच तुमच्यासोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे आणि मराठीमध्ये अनेक वेगवेगळ्या गझल झाल्या आणि गझल म्हटल्यानंतर मराठीत एक नाव सगळ्यात पुढे येतं ते म्हणजे सुरेश भट. येस, आणि आज तुम्हाला सांगणार की माझ्या आवडत्या 4 मराठी गझल कोणत्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आशा भोसले यांनी गायलेली तरी पहाटे उलटून एक वेगळी जादू आहे या गाण्यामध्ये जी आपल्याला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाते. अशाच मराठी गझलांविषयी आज बोलणार आहोत इथेच माय एफएम वर. चलो अच्छा सुनते है. आज आपण बोलतो मराठी गझल आणि गझलकारांविषयी. मराठी सिद्धू आहेच तुमच्या सोबत आणि मराठी गझल म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा नाव येतं कविवर्य गझलकार सुरेश भट यांचं. सुरेश भट यांनी अनेक गझली लिहिल्या आणि त्या गझलींना संगीतबद्ध केलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. असाच एक अल्बम आला होता कवी गौरव सुरेश भट आणि त्यातली गझल जी मला प्रचंड आवडते अरुण यांनी गायलेली की जीवना तू असा मी असा. सूरमा तुला मी कसा. एक वेगळं महत्व या गझलीचं. जेव्हा ही गझल तुम्ही पूर्ण ऐकाल ना तुम्हाला जगण्याचं जीवनाचं एक सार कळेल. सो मला आवडणाऱ्या 4 मराठी गझल कुठल्या कुठल्या सांगणार आहे तुम्हाला, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि मराठी गझल लिहिण्यामागची जी पद्धत असते, मराठी गझलांचा जो इतिहास आहे त्याविषयी सुद्धा बोलायचं इथेच माय एफएम वर स्वॅग मराठी या शो मध्ये. सिद्धू आहेच तुमच्या सोबत. चलो अच्छा सुनते है. जसं हिंदीमध्ये 2 संगीतकारांच्या जोड्या असतात तसंच मराठीमध्ये कविवर्य सुरेश भट आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांची एक जोडी होती. सिद्धू आहेच तुमच्या सोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. सुरेश भट गझल लिहायचा आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर त्या गझलीला संगीतबद्ध करायचं आणि त्याच संगीतबद्ध केलेल्या गझलींविषयी आपण आज बोलतोय. 4 माझ्या आवडीच्या गझल्स तुम्हाला मी सांगतोय. नंबर 3 ला आहे आशा भोसले यांनी गायलेली मी माझं हरपून बसले ग येऊ कशी प्रिया या अल्बम मधलं हे गाणं जे संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि लिहिलंय सुरेश भट यांनी. खरंच ज्या पद्धतीने या गाण्याचा एक फील आहे, एक भाव आहे जो आशाताईंनी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. कमाल कमाल. म्हणजे एक ना जुनी आठवण, जुन्या काळातलं म्युझिक किती शुद्ध होतं हे आपल्याला या गझलींमधून कळतं. बोलणार होत त्याविषयी इथेच माय एफएम वर. चलो अच्छा सुनते है. मराठी सदाबहार गझलींविषयी आज आपण बोलतोय. मराठी सिद्धू आहेच तुमच्यासोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे आणि एक गझल जी भीमराव पांचाळेंनी गायलेली होती. अंदाज आरशाचा वाटे खरा. आरसा आणि आपण एकमेकांसाठी कशा पद्धतीने परिपूर्ण आहोत, कशा पद्धतीने आरशात माणसाचा रंग वेगळा असतो आणि खऱ्या आयुष्यात माणसाचा रंग वेगळा असतो हे सांगणारी ही गझल. वाचलेली ऐकलेली माणसे गेली. जिचे गझलकार होते इलाही जामदार, जिला गायलं होतं भीमराव पांचाळे आणि संगीतबद्ध केलं होतं स्वतः भीमराव पांचाळेंनी. 1992 साली हे गाणं जे आहे हे अंदाज आरशाचा वाटे खरा आपल्या समोर आलं. ज्या पद्धतीने एका वेगळ्या लेवलला हे गाणं माणसाचं माणूसत्व जे आहे ते सांगतं आपल्या पुढे, ते खरंच ऐकण्यासारखं आहे. सो नक्की या गझलचं ऐका. बाकी आज आपण मराठी गझलींविषयी बोललो. उद्या मराठीच्या अजून जे भावगीतं, भक्तिगीतं, भजन आहेत जे मराठीत लिहिले गेले त्यांच्याविषयी बोलायचं आहे आपल्याला. इथेच निरोप घेतो. 1 वाजत आलाय. पुन्हा भेटूयात उद्या दुपारी 12 वाजता स्वॅग मराठीमध्ये. चलो अच्छा सुनते है.